माझी हजेरी एकदम परफेक्ट होती आणि फोर्डमध्ये माझे 11 वर्षांचे करिअर होते, पण एका $1.95 कुकीमुळे मी सर्व काही गमावलं. मी एक 60 वर्षांचा इलेक्ट्रिशियन आहे. 12 तासांच्या नाईट शिफ्ट दरम्यान माझी ब्लड शुगर कमी झाली. मला चक्कर येऊ लागली आणि डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली, म्हणून मी नाश्त्यासाठी ब्रेक रूममध्ये गेलो. तिथे असलेल्या सेल्फ सर्व्हिस किओस्कमध्ये काहीतरी बिघाड झाला. स्क्रीनवर लाल रंगात पेमेंट फेल असा मेसेज आला, म्हणून मी दुसऱ्या मशीनकडे गेलो. नंतर माझ्या बँक स्टेटमेंटवरून हे सिद्ध झालं की पैसे कापले गेले होते, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. 1 आठवड्यानंतर मला माझ्या सुपरव्हायझरच्या ऑफिसमध्ये बोलावण्यात आलं. त्यांनी मला सांगितलं की चोरी केल्याबद्दल मला कामावरून काढून टाकलं जात आहे. झिरो टॉलरन्स पॉलिसी. मला माझे स्वतःचे टूल्स घ्यायला माझ्या स्टेशनवर जाण्याची सुद्धा परवानगी दिली नाही. मला तातडीने बिल्डिंगच्या बाहेर काढण्यात आलं. मला वाटलं हा काही जोक आहे. मी त्यांना म्हणालो, जर तुम्हाला मला काढायचं होतं, तर तुम्ही थेट सांगू शकला होतात. एका कुकीसाठी तुम्ही असं का करत आहात? आणि सर्वात वाईट गोष्ट काय? मी एकटाच नव्हतो. माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की $2च्या ड्रिंकसाठी सुद्धा लोकांना कामावरून काढण्यात आलं आहे. प्लांटमधील ते किओस्क खराब असल्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे. ते तुमचे पैसे कापतात आणि मग सांगतात की पेमेंट फेल झालं आहे. फोर्ड वर्षाला अब्जावधी डॉलर्स कमावते, तरीही त्यांनी ठरवलं की एका $2च्या कुकीची किंमत एका जुन्या आणि अनुभवी कर्मचाऱ्याच्या उपजीविकेपेक्षा जास्त आहे. जेव्हा मी मदतीसाठी माझ्या युनियनकडे गेलो, तेव्हा त्यांनी त्या आरोपांना आव्हानच दिलं नाही. त्यांनी कोणताही पुरावा मागितला नाही. त्यांनी फक्त मला माफी मागण्यास सांगितलं.